नमस्कार. वास्तुशास्त्रानुसार आपल्याला काही गोष्टी या कधीही कोणाशी शेअर करू नये. असे केल्याने घरातील सुख समृद्धी नाहीशी होते आणि त्या घरात लक्ष्मी कधीच वास करत नाही. आपल्या जवळच्या माणसांसोबत सर्व गोष्टी शेअर करण्याची सवय अनेकांना असते. कोणाला काही लागलं तर आपण आपल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करताना मागे पुढे पाहत नाही. आपल्या शेजारच्यांकडे एखादी गोष्ट नसेल तरी कसलीही काचकूच न करता आपल्या घरी ते मागायला येतात. आपण अशा वेळी मनमोकळेपणाने मदत करतो. परंतु वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील काही गोष्टी या कधीही कोणाशी शेअर करू नये, अन्यथा घरातील लक्ष्मी निघून जाते. अशा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण कधीही कोणाला वापरण्यासाठी देऊ नये, जाणून घेऊया. स्वयंपाकघरातल्या वस्तू. घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूचा संबंध थेट नशिबाशी असतो. जेव्हा आपण या गोष्टी इतर कोणाशी शेअर करतो त्यावेळी आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेले काही खास गोष्टी इतरांना देणे टाळावे. यामध्ये चिमटे, चमचे इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत. या गोष्टी इतरांना दिल्याने अन्नपूर्णा रागवते. यासोबतच लक्ष्मीही घरात निघून जाते. म्हणून स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी कोणाशी शेअर करू नका. झाडू. वास्तुशास्त्रानुसार झाडूमध्ये लक्ष्मी वास करते. झाडू घरातील गरिबी दूर करण्यासोबत घरात सुख समृद्धी आणि शांती आणण्याचं काम करते. त्यामुळे झाडू कोणालाही देऊ नये, कारण झाडूसोबत देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते. पत्नीने वाचवलेले पैसे. घरात पत्नीने वाचवलेले पैसे आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे ते कोणालाही देऊ नये, कारण असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो. दागिने. वास्तुशास्त्रानुसार पत्नी, बहीण किंवा आईचे दागिने किंवा कपडे कोणालाही उधार देऊ नये. असे केल्याने दागिन्यासह सुख समृद्धी धन ऐश्वर्य निघून जातं आणि नशीबही साथ सोडतं. घड्याळ. वास्तूनुसार घड्याळाचा संबंध शुभ अशुभ घटनेशी असते. म्हणून ते देखील कोणाला देऊ नये, कारण असे केल्याने तुमचं भाग्य त्या व्यक्तीकडे जाऊ शकते. तुमचा चांगला काळ त्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि तुम्हाला कष्ट सोसावे लागतात. अशा स्थितीत तुमच्या व्यावसायिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.